आज देशभरात संयुक्त कामगार कर्मचारी संघटना कृती समिती आणि संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने देशव्यापी संप पुकारण्यात आला। त्याच पार्श्वभूमीवर अमरावती येथे मोर्चा काढण्यात येऊन जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले। केंद्रीय कामगार संघटनांच्या संयुक्त मंचाने नोव्हेंबर 2025 मध्ये झालेल्या बैठकीत 12 फेब्रुवारी 2026 रोजी देशव्यापी सार्वत्रिक संपाची घोषणा केली होती। केंद्र सरकारकडून लागू करण्यात येत असलेल्या 4 श्रम संहितांचा निषेध करण्यासाठी हा संप पुकारण्यात आल्याचं संघटनांनी स्पष्ट केलंय। या श्रम संहितांमुळे कामगारांचे कामाचे तास, किमान वेतन, सामाजिक सुरक्षा आणि संघटन स्वातंत्र्य धोक्यात येईल असा आरोप यावेळी करण्यात आलाय। मोर्चात सहभागी कामगार व शेतकरी प्रतिनिधींनी 4ही श्रम संहिता रद्द कराव्यात, कंत्राटी पद्धत बंद करावी, सर्व कामगारांना किमान 26,000 रुपये वेतन व 10,000 रुपये पेन्शन द्यावी, तसेच अंगणवाडी, आशा वर्कर व इतर योजना कर्मचाऱ्यांना शासकीय दर्जा द्यावा अशी मागणी केली आहे। यासोबतच शेतकऱ्यांसाठी किमान समर्थन मूल्याचा कायदा, संपूर्ण कर्जमाफी आणि वाढत्या महागाईवर नियंत्रण यासह विविध मागण्या निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत। आज आम्ही या ठिकाणी देशातील 11 कामगार संघटना आहेत आणि त्यानंतर त्या बाकी 7 संघटना, अशा सर्व संघटना मिळून जे कामगारांचे प्रश्न प्रलंबित आहेत त्यासाठी आज या ठिकाणी देशव्यापी संप आहे। 28 राज्यात संप आहे, महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा संप आहे। यामध्ये केंद्रीय कर्मचारी बँका, LIC, त्यानंतर विमा, त्यानंतर संयुक्त आपला किसान मोर्चा, शेतकरी कामगार कर्मचारी आणि आपले जे राज्य सरकारी कर्मचारी संघटना ते आहेत, तर त्यांनी पाठिंबा दिला आहे, 2 तास धरणे निर्देशितले आहे। सर्वात महत्त्वाच्या मागण्या म्हणजे कसं आहे की शासनानं आतापर्यंत जे कामगारांचे संरक्षित जे कायदे होते, 29 कायदे होते, ते मोडीत काढून फक्त 4च कायदे केले आणि त्या 4 कायद्यामध्ये काय आहे की कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार हिसकावून घेतले आहेत। म्हणजे जसं आता 8 तासाचं काम होतं ते 12 तास काम केलं, त्यानंतर तुम्हाला संप करण्याचा अधिकार नाही, शासनाच्या विरोधात बोलण्याचा अधिकार नाही, व्यक्ती स्वातंत्र्य जे होतं ते आम्ही जे मिळवलं होतं, म्हणजे ज्यावेळेस आपलं 1926ला ज्या आपल्या संघटनांच्या आंदोलनातून जे कामगारांच्यासाठी आपण न्याय मिळवून घेतले होते ते सर्व हिसकावून घेतले आहे। त्यासाठी हा फार मोठा उद्रेक आहे, पूर्ण देशामध्ये याच्या बाबतीत उद्रेक आहे। त्यामुळे आणि एक जनसुरक्षा कायदा आहे, त्यानंतर आमचे सरकारी कर्मचाऱ्यांचा जो PFRD कायदा आहे, पेन्शन जे बंद झाला आहे, त्या PFRD कायदासुद्धा रद्द करण्यात यावा। त्याच्यानंतर अशा अनेक आपल्या म्हणजे 20 कामगारांचे प्रश्न आहेत, आशा वर्करचे प्रश्न आहेत, गटपणाचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत। हे अनेक प्रश्न घेऊन आज देशातील 30 कोटी कामगार संपावर आहेत। त्यामुळे बऱ्याचशा क्षेत्राचा परिणाम झाला आहे। आज 20 कामगार असल्यामुळे 20 विजेवर परिणाम झाला। त्यानंतर विमा कर्मचारीसुद्धा ह्याच्यावर होते, त्याच्यानंतर तुमचे बाकी बँकसुद्धा होत्या। या आपल्या महाराष्ट्रामध्ये पेक्षा इतर राज्यामध्ये सुद्धा याचा परिणाम झाला आणि जनसेवेवर सुद्धा विस्कळीत झालं। तर शासनाला आमची एकच मागणी आहे, जे काही आम्ही आता या ठिकाणी 18 मागण्याचं निवेदन दिलं आहे त्या मागण्यावर म्हणजे केंद्रीय स्तरावर म्हणजे पंतप्रधान महोदयांनी यावर विचार करावा आणि आमच्या केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या ज्या काही मागण्या आहेत, राज्यस्तरावर ज्या मागण्या आहेत त्या मंजूर कराव्या। जर हा सप्त संप हा इशारा आहे, याबाबत जर शासनानं किंवा त्याच्याबाबत जर दखल घेतली नाही, ह्यापेक्षाही पुढे आम्ही बिनविरोध संप करण्याचा आम्ही इशारा या ठिकाणी देतो। तर शासनाने आमच्या मागण्या मंजूर कराव्यात अशी या ठिकाणी